शुभागमन होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅचला इथे सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि पहिल्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीची दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला असतील ते विशाल, नॉन स्ट्राईकला असतील ते विकी, तर गोलंदाजी मार्क वरती असतील संदेश. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या जवळून चेंडू इथे आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सुरुवात इथे निर्धाव चेंडूने होतीये. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच विरार संघाने खेळली, परंतु लगेचच दुसरी मॅच ही मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये जी संपन्न होतीये. एक बलाढ्य संघाची ही मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ मुंबई उपनगरातूनच आलेले आहेत. हा चेंडू देखील अगदी वेगात टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय अगदी वेगामध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आहेत. सुरेख अशी गोलंदाजीची ऍक्शन आहे, रिदम आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात चेंडू इथे स्केट होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी प्रामुख्याने आपल्याला संदेश यांची पाहायला मिळते. संदेश म्हात्रे इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन मध्ये काहीच मिसफील्ड होते. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येचा शुभारंभ विशाल यांच्या बॅट मधून केला जातोय. धावसंख्येची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे एका धावेने केला जातोय. सुरुवात तर इथे संयमाने केली आहे. ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. विकेटवरती थांबणं, विकेटवरती धावा बनवणं एक चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंज इथे स्वीकारावं लागणार आहे. डीजे ऑपरेटर कुठे असतील तर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये सिंगल, एकेरी धाव. डावखुरे शैलीचा बॅटर विकी. पुढचा चेंडू इथे देखील अपरकटचा वापर करण्यात आलाय. हलक्या हाताने चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. संयम किती महत्वाचा आहे. 8 षटकांची मॅच आहे, मोठी मॅच आहे. जरी पॉवर प्लेचं षटक असलं तरी विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे. चांगल्या चेंडूला नेहमीच सन्मान दिला जातो आणि खराब चेंडूवरती नेहमीच प्रहार केला जातो. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. एकेका धावेने संयमाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 2. पुढचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटचा वापर. चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाले 4 धावा. चौकार. काही सुरेखरित्या या ठिकाणी फटका सजवला जातोय. अखूट टप्प्याचा चेंडू लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बिघाड आणि ज्या वेळेस दिशा भरकटली जाते ना त्या वेळेस इथे मात्र अगदी चांगले फटके बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल. उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 धावा झाल्यात. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय सन्माननीय प्रदीप दादा पठारे, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण व्यासपीठावरती आपल्या विनंतीला मान देऊन सर्वच मान्यवर उपस्थित राहत आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अतुल पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये P2 मध्ये कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. तर डावखुरे शैलीचा एक विस्फोटक बॅटर इथे विकी आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत.
जागा बनवली, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर झापूक झुपूक झापूक झुपूक सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू हाताळला. बॅटरने देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे अतुल पाटील लाईन आणि लेंथ अगदी योग्य आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये धावा होताना आपण प्रत्येक दिवशी पाहिल्यात, परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे. इथे धावा बनवणं फार चॅलेंजिंग आहे. ही खेळपट्टी लगेच रंग बदलते. सकाळच्या सत्रामध्ये बॅटरच्या प्रेमात असणारी खेळपट्टी आता गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडली आहे. प्रेम एकच आहे क्रिकेटचं, फक्त आता प्रेम फक्त अदला बदली केलं गेलंय. पुढचा चेंडू अतुल पाटील यांचा. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथं ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 7. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. संयम अजूनही आहे. अगदी डोक्यावरती बर्फाची लादी ठेवून इथे बॅटिंग केली जाते. विकेटही हातामध्ये ठेवायच्या आहेत, धावाही बनवायच्या आहेत. गोलंदाजी अप्रतिम आहे, फलंदाजी इथे अप्रतिम करावी लागेल. एक सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल, परंतु जर आणि तर यावरती क्रिकेट खेळलं जात नाही. इथे तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावीच लागेल, केल्याशिवाय पर्याय नाहीये. पुढचा चेंडू अतुल पाटील यांचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अगदी वेगामध्ये फिरवली गेली. बॅट स्विंग अगदी योग्य आहे, परंतु गोलंदाज तितकाच हुशार आहे. बॅटरच्या रेंज पासून चेंडू दूर ठेवतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. एवढ्या दूरवरतून संघ दाखल झालाय, त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. पुन्हा एकदा इथे अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात. सिंगल प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. चित्याची चपळाई, हरणाची गती. 2 धावा इथे वेगात पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. देखणं नियोजन, देखणं आयोजन. खराडी चषक 2025 19वे हे पर्व आहे, त्यातच सर्व आहे. भव्य दिव्य आणि देखणी स्पर्धा. लाख मोलाची पारितोषिक. प्रथम क्रमांकासाठी 2,22,222. द्वितीय क्रमांकासाठी 1,11,111. तृतीय क्रमांकासाठी 55,555. तर चतुर्थ क्रमांकासाठी 33,333 आणि 40+ लेजंड खेळाडूंसाठी देखील 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक असलेली मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा खराडी चषक. पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल प्राप्त केली जाते. मैदानामध्ये अगदी जपून धावा पूर्ण केल्या जात आहेत. याच गोष्टींची चर्चा आपण सातत्याने करत होतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं फार चॅलेंजिंग आहे. ज्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत ना, मी चांगले म्हटलंय, जे वेगवान आहेत, जे चेंडूला वळण देणार आहेत, जे सर्वोत्तम चांगली गोलंदाजी करणार आहेत ना, तो संघ नेहमीच या मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती इथे हावी ठरणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. संयमाने, अजूनही संयमच आहे. कासवाची गती आहे. कासवाच्या गतीने धावसंख्येमध्ये वाढ होते, परंतु लिमिटेड ओव्हर आहेत. 8 षटक आहेत, त्यामधली 2 संपली आहेत. राहिली आहेत 6. आता सशाची गती इथे धारण करावी लागेल. अन्यथा तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. ती वेळ वेगळी होती, ही वेळ देखील वेगळीच आहे. अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी तिसरं. संदेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा देखील चेंडू आपण पाहतोय अगदी वेगात.
परंतु दिशा भरकटली जाते. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. एका बाजूने आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ जर आपण पाहिला तर विरार येथून आलेला संघ आहे मुंबई. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय कांदिवली डोंबिवली इथून आलेला संघ आहे. डोंबिवली येथून आलेला हा संघ आहे आणि दोन्ही मुंबईचेच आहेत प्रामुख्याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात. सिंगल वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 12 धावा. दोन्ही मुंबई शहरामधून दाखल झालेले संघ आहेत. सकाळपासून चांगली कामगिरी करतायत आणि या दोन्ही संघांमधलं हे युद्ध आहे. दोन्हीच एका भागातले आहेत. दोघांना देखील एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळा खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि आज या पुण्यनगरीमध्ये खराडी चषकामध्ये देखील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. धावसंख्या 12 आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा शफल होऊन लॉंग लेग सीमारेषेच्या जवळपास चेंडू जाईल. वन बाउन्स सीमारेषा पा येतोय. खणखणीत चौकार. 4 धाव्यांसाठी सुरेख असा फटका सजवला जातोय. अखुटप्पाचा चेंडू जागा बनवली. चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर लॉंग लेग सीमारेषा निवडली आणि योग्य दिशेने खेचलेला एक खणखणीत चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16 आतापर्यंत एकूण गोळा 16. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 16 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू विकी साडी. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. पहिला बॅटर इथे होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन व्यासपीठावरती होते सन्माननीय नानासाहेब नलावडे, आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी वेळात वेळ काढून साहेब उपस्थित झालात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची इथे उपस्थिती होते. त्याचबरोबर मॅच देखील इथे रोमहर्षक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 16 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. विकी बाद झालेत तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मोनिश पाटील अजून एक डावखुऱ्या शैलीचा बॅटर. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करण्यासाठीच ते मैदानामध्ये इथे सज्ज होत आहेत. मोनिश पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर विशाल ही जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तर पुढचा चेंडू संदेश म्हात्रे. पुन्हा एकदा आल्या स्विच हिटचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न क्षेत्ररक्षकाने आणून पाडलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 17. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या म्हणून ज्या धावसंख्येला ओळखलं जातं गणलं जातं 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. तो कोणाला असेल? गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. नक्की हा 17चा खतरा कोणाला असेल? विकेट प्राप्त करणारा गोलंदाज इथे आपण पाहतोय संदेश म्हात्रे, ज्याच्या बॅट मधून आपण चौकार षटकार पाहिले ते देखील इथे मैदानामध्ये विशाल आहेत. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. चेंडू तिथे अडवला जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 17चा खतरा टळतोय एकेरी धावेने. धावसंख्या होती ती 18 धावा. तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये 18 धावा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. सुरुवात अजूनही संयमानेच आहे. धावा बनवणं पहिल्या षटकापासून मी या गोष्टीची देखील माहिती दिली आहे. संध्याकाळचं सत्र आहे, रात्रीचं सत्र आहे. धावा बनवणं फार चॅलेंजिंग आहे. इथे पदाला ते केलंय. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील आहे.
एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि यस, टेक्नॉलॉजीचा वापर मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवलाय. इथे बॅटर यशस्वीरित्या धाव पूर्ण करतायत की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तर धन्यवाद. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय सन्माननीय नानासाहेब नलावडे यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि हा सन्मान सन्माननीय रवींद्र सातकर सर यांना विनंती करतो की सन्माननीय नानासाहेब नलावडे यांना आपण सन्मानित करावं. सन्मान होतोय सन्माननीय नानासाहेब नलावडे यांचा व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय. सातकर सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. वेळात वेळ काढून अगदी नलावडे साहेब या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. सन्माननीय रवींद्र सातकर सर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर अध्यक्ष अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. समवेत अगदी या स्पर्धेचे आयोजक पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ आणि या सन्मान संपन्न झालाय. निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा नॉट आउट. इथे यशस्वीरित्या या दोन धावा पूर्ण केल्या जातात. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय आणि त्यानंतर आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता हे व्यासपीठ आणि व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर त्यांची लाभलेली आपल्याला उपस्थिती. दोन धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. 3 षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टात येतोय. 18 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आणि 18 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा आणि एक बॅटर देखील बाद होतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इथे आमंत्रित केले जात आहेत. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी येतात अतुल पाटील. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या जे पॉवर प्लेचं होतं. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. पुढचा चेंडू इथे देखील स्विचिटचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी फक्त आपण पाहिलं ना तर चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जात आहे परंतु ती दिशा इथे देता येत नाहीये कारण गोलंदाजी इतकी भन्नाट वेगामध्ये आहे की चेंडू देखील काहीसा समजू शकत नाहीयेत बॅटर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. पंचांचा इशारा नक्कीच येईल. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धाव आता कुठल्याही स्वरूपात येणं हे बॅटिंग टीमला म्हणजे अमन स्पोर्ट्स विरार या संघाला नक्कीच गरजेचं आहे. मग त्या लेग बाईज असू द्यात, बाईज असू द्यात, थ्रो बाईज असू द्यात, वाईट बॉल असू द्यात, नो बॉल असू द्यात, एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार अथवा वाईट प्लस चौकार कशाही धावा येऊ द्यात त्या धावांसाठी धावाधाव मैदानामध्ये सुरू आहे. एक चौकार वगळता अजूनही मोठा फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला नाही. धावसंख्या 21 आहे. चौथं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय मुनीश पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. अगदी फुलर लाईनचे चेंडू टोक्रशिंग यॉर्कर आणि त्या दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू वारंवार निर्धाव आहेत. चांगली गोलंदाजी भक्कम गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. भन्नाट गोलंदाजी भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आणि या अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजांनी वाईड यॉर्कर अथवा टोक्रशिंग यॉर्कर जर टाळले तर इथे धावा खर्च करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. इथे देखील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. वारंवार चेंडू इथे निर्धाव आहेत. वारंवार धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 21 या धावसंख्येवरती अगदी तंबू ठोकून उभी आहे. मुख्य पंचांच्या
निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी दिलेली आहे, तरी देखील बॅटरची जी शंका आहे, जे चॅलेंज आहे, ते चॅलेंज इथे स्वीकारलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आपली संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते, ज्यांच्या माध्यमातून युट्यूबद्वारे आपण घरी बसला देखील मोबाईलवरती हे सर्व सामने पाहू शकता. अगदी सुंदर असं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली क्वालिटी, उत्तम क्वालिटी आणि जवळपास इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. जो मुख्य पंचांनी निर्णय दिला तो निर्णय अगदी योग्य आहे. फेअर डिलिव्हरी. वारंवार निर्धाव चेंडू, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. धावसंख्या 21. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हातातून निसटतोय. डीप मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल, रूपांतर दुहेरी, तिसरीचा प्रयत्न. क्रिकेट मधली आत्महत्या. दुसरा बॅटर धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. एकच धाव, 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अमन स्पोर्ट्स विरार या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. क्रॉस झालेत की नाही ते चेक करण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांचा इथे वापर करतोय. हा मुख्य पंचांचा निर्णय आहे, हा मुख्य पंचांचा रिव्ह्यू आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. जे नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक कडे जे पळत गेले ना, ते बॅटर बाद आहेत. विशाल बाद आहेत. तिसऱ्या धावेचा ज्यांनी प्रयत्न केला ते इथे धावबाद. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा झाल्यात. पहिल्या डावातील अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. पाहूया या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. डू ऑर डाय, करो या मरो. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये, जो हरेल त्याचा प्रवास इथेच थांबवला जाईल. चला आपण थोडंसं पटपट खेळा, आपल्याला वेळेचं भान असू द्यात. 35 मिनिटांमध्ये 7 षटक, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. ही सूचना नाहीये, ही ताकीद आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आज या व्यासपीठावरती त्याचबरोबर या मैदानामध्ये दाखल झालेत. आलेल्या सर्व दर्दी रसिकांचं पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेळेत वेळ काढून काही महिला वर्ग देखील येत आहेत, ज्येष्ठ नागरिक येत आहेत, लहान मुलं येत आहेत, क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती विराज मुंडे. पहिला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या लगत. पंचांनी मात्र इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. 5व्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होते, डॉट बॉलने होते. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. विराज गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात आहे. एक दरम्यान पूर्ण होते. आतापर्यंत 4 षटक झाले आणि 4 षटकामध्ये फक्त 1 चौकार
आपण येताना पाहिलाय, त्यामुळे धावसंख्येला इथे आकार देता येत नाहीये. 4 षटकांपर्यंत 24 धावा आणि 5वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. 24 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. उरलेल्या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य या ठिकाणी समालोचन कक्षाचा भार सांभाळतील. नरेश ढोमे सरांना मी या ठिकाणी उरलेल्या 4 षटकांसाठी आमंत्रित करेन. या सर, आपलं समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू शैलेश सर. अमन स्पोर्ट्स विरार विरुद्ध नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली या दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळते. सह्याद्रीच्या पलीकडून दोन्ही संघ आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला संघ, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला संघ आपल्याला बघायला मिळेल. तर कल्याण डोंबिवली परिसरातील ग्रामीण भागातला संघ, असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये लढत आहेत. अमन स्पोर्ट्स विरार विरुद्ध नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली. अमन स्पोर्ट्स विरार संघाची फलंदाजी बघा, थोडीशी पहिल्या 4 षटकामध्ये मागे राहिलेले आहेत. 24 धावा 2 गड्याच्या मोबदला. प्रथम कडू मोनिश पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. विराजच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गुलमोहरे यांच्या बाजूने विरार निश्चित आखूड टप्प्याचा चेंडू, वरची कड बॅटची आणि चेंडू पोहोचतोय यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हज मध्ये. फलंदाज तिसरा बाद. 24 धाव संख्येवरती तिसरा फलंदाज अमन स्पोर्ट्स विरारने गमावलाय. नवीन फलंदाज अमन स्पोर्ट्स विरार संघाचा मैदानामध्ये दाखल होतोय. गेले 3 दिवस, आज खरं तर स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामध्ये आपण खुल्या गटातील क्रिकेटच्या सामन्यांचा आस्वाद घेतोय. 19 वर्षांचा या स्पर्धेचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलाय. आपण सगळेजण, बरेचसे जण त्या प्रवासाचे साक्षीदार आहात. आज खुल्या गटातले 32 संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं हा एक चमत्कार मानला जातो आणि तोच चमत्कार इथे पप्पूदादा गरुड आणि सहकाऱ्यांनी घडून आणलेला आहे. जरूर आखूड टप्प्याचा चेंडू होता, यष्टिरक्षकानं सोडून दिला. थर्ड मॅनकडे आलेला चेंडू, 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. सीमारेषेवरती काही पालक लहान मुलांना घेऊन आलेले आहेत. कृपया आपल्या मुलांची काळजी आपण घ्या. बॉल कधी येऊ शकतो, किती जोरात येऊ शकतो, त्यामुळं थोडीशी काळजी पालकांनी घ्या. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपतायत. 6वं षटक आता सुरू होईल. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आपण बघतोय इथे गोलंदाजांनी प्रचंड प्रभावी कामगिरी केली. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं की 8 षटकांमध्ये पहिल्या डावामध्ये 80-85 धावा पूर्ण व्हायच्या आणि परत पाठलाग करताना त्या धावांचा पाठलाग देखील व्हायचा. पहिल्या दिवशी देखील आपण 40+ मध्ये तसंच बघितलं होतं. यशवंतभाऊ पाचुंगे शिरूर संघाने देखील मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत या स्पर्धेमध्ये 40+ ची फायनल जिंकलेली आहे. फलंदाजीसाठी हे मैदान अगदी पोषक आहे आणि आपण बघतोय आता 25 धावा 3 गड्याच्या मोबदला. इथे गोलंदाजां वॉचमैन आपको गेट खुला रखना है. वॉचमैन को विनती है, गेट को खुला रखे. जो गाड़ियां अभी अंदर आ रही है उनको जरा साइड में पार्किंग करो. अभी मेहमान आने वाले हैं तो मेहमान के लिए जगह खाली रखो. जो रिक्शा आ रही है उनको ठीक तरह से पार्किंग में लगाओ.
31 रन, 1 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 वर सुरू झाले सुमित भोईर. या चांगला फटका इथे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार प्राप्त होतोय सुमित भोईरच्या गोलंदाजीवरती. इथे हल्ला चढवला जातोय. पहिल्या 2 बॉल मध्येच भरपूर धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. या षटकामध्ये एकूण 10 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 5 षटकांमध्ये निश्चित धावफलक थोडासा रेंगाळला होता. कूर्म गतीने म्हणजे कासवाच्या गतीने चालू होता. इथे वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज सौरभ आदकमोल. प्रथम कडू सौरभ आदकमोल ही जोडी मैदानामध्ये आपण या ठिकाणी बघतोय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. अमन स्पोर्ट्स विरार. सुमित भोईरचे षटक महागडे ठरतंय. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त 25 धावा धावफलकावरती होत्या. इथे 14 धावा 6व्या षटकामध्ये आतापर्यंत प्राप्त करतायत खेळाडू सुमित भोईर गोलंदाजीसाठी. आणि एक आपण कुठली मॅच बघा तुम्ही, एक गोलंदाज असा असतो की त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातो. 2020ची मॅच असेल, 5 गोलंदाज तिथे गोलंदाजी करतात. मात्र एक गोलंदाज असतो तिथे की तिथे 40-50 धावा त्याला आलेल्या असतात. वन डेची मॅच बघितली तरी 5 गोलंदाजांपैकी एका गोलंदाजावरती निश्चित 60-70 धावा आलेल्या असतात. आणि ती मॅच टेनिस बॉलची जरी असेल, पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 25 होत्या आणि इथे या षटकामध्येच तब्बल 14. यानंतर एक चांगला चेंडू जरूर, पुन्हा चांगला चेंडू. गुडलेनतून उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवतोय. थोडीशी उसळी इथे मिळते चेंडूला आणि निर्धाव चेंडू. 2 लागोपाठचे बॉल, कुठलीही धाव येत नाहीये. मात्र त्या अगोदर तोच फलंदाज होता प्रथम कडू, ज्याने 1 षटकार आणि 2 चौकार खेळलेले आहेत. विशेष म्हणजे प्रथम कडून पहिले 3 चेंडू खेळले होते, त्यावेळेस त्याने 1 धाव काढली होती. मात्र त्यानंतर ओळीनं 2 चौकार आणि 1 षटकार ठोकत त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा आता 187 वरती पोहोचलेला आहे. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रथम कडूकडून. गरज आहे अमन स्पोर्ट्सला, गरज आहे, धावांची गरज आहे. चौकार षटकार त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. मात्र 3रा चेंडू देखील अत्यंत सुंदर येईल. इथे पाहायचं आहे गोलंदाज वेगानं चेंडूवरती पोहोचलाय. फॉलो थ्रूला तो जवळपास त्याच्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचतोय यष्टिरक्षकापर्यंत. 1 धाव इथे प्राप्त होईल. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. बाउंड्रीज या महत्वाच्या असणार. जशा उपाशी पोटी माणसाला साधी भाकरी सुद्धा पंचपक्वान्नासारखे वाटते, तशा धावा इथे महत्वाच्या अमन स्पोर्ट्सला. ताणलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अगदी अमृतासारखा वाटतो, तशा धावा आहेत इथे. पहिल्या 5 षटकांपर्यंत प्रचंड कोंडी आपण पाहिली होती. गोलंदाजांनी अक्षरशः वेढा टाकला होता आणि तो वेढा फोडणं, ती कोंडी फोडणं कठीण गेलं होतं अमन स्पोर्ट्स विरारला. आणि अखेर या षटकामध्ये फलंदाज प्रथम कडून ही कोंडी फोडलेली आहे. इतिहासामध्ये आपण ऐकत आलेलो आहे, वाचत आलेलो आहे, अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं होतं. त्या चक्रव्यूहातून त्याला बाहेर पडता आलं नव्हतं आणि युद्धामध्ये त्याला आपले प्राण द्यावे लागले होते. कोंडी फोडणं एवढं सोपं नसतं. पण शिवचरित्राचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी राजांनी किती वेळा कोंडी फोडली. पहिल्यांदा शाहिस्तेखानाचा वेढा फोडला, शाहिस्तेखानाच्या दिवाणखान्यापर्यंत पोहोचले, त्याची बोटं छाटली, वेढ्यातून सही सलामत बाहेर पडले, राजगडावरती पोहोचले. यस, चांगला फटका इथे. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. पॉवरफुल षटकार. प्रथम कडू पुन्हा एकदा
या षटकाची सुरुवात देखील प्रथम कडूच्या षटकाराने होते. 6व्या षटकाची सुरुवात प्रथम कडूच्या षटकाराने झाली. त्यानंतर ओळीने 2 चौकार आले. 46 लॉस ऑफ 3. गोलंदाज विराज मुंडे. याबरोबर पुन्हा 4. 6व्या षटकामध्ये आपण पाहिला होता चौकार, षटकार चौकार. 7व्या षटकामध्ये मग त्याच गोष्टीची री ओढली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण चर्चा करत होतो कोंडी फोडणं. आग्र्याच्या किल्ल्यात नजर कैदेत असताना सुद्धा सगळ्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी राजे संपले, स्वराज्य बुडालं. मात्र त्या वेड्यातून सुद्धा शिवाजी राजे सही सलामत बाहेर पडले आणि इथे आल्यानंतर पुन्हा तहात दिलेले सगळेच्या सगळे किल्ले जिंकून घेतले. 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. तर वेळ संपलेली आहे आणि हे 7वं षटक आहे. मला वाटतंय पॉवर प्लेचं षटक असणार आहे शेवटचं. आणि चांगला प्रयत्न मात्र अडवण्यात अपयश मिळत आहे. 4 लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये सरळ बॅटनं बाणासारखा सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकाराबरोबर 54 3 गड्याच्या मोबदल्यात. 54 लॉस ऑफ 3. 2 लागोपाठचे चौकार. 6वं षटक असंच होतं. षटकार चौकार चौकार. 7वं षटक तसंच आलेलं आहे. षटकार चौकार चौकार. म्हणजे जणू काही 6व्या षटकाची झेरॉक्स इथे काढतोय फलंदाज. दोन्ही षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत. जो धावांचा दुष्काळ होता ना, आपण बघतो की दुःख जास्त काळ राहत नाही, आनंद जास्त काळ राहत नाही. चांगले गोष्टी, चांगले दिवस जातात, पुन्हा दुःखाचे दिवस येतात, संघर्षाचे दिवस येतात, आनंदाचे दिवस येतात. या गोष्टी सतत आपण बघतो. इथे फलंदाज बाद आहे आणि प्रथम कडू होईल बाद. मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावा. कमालीची फलंदाजी प्रथम कडूची मैदानामध्ये बघितली. अडचणीतला संघ त्याने बाहेर काढलेला आहे. इथे गरज होती. आपल्याकडे काही क्रॉसचा नियम नाहीये. आपल्याकडे 1 मिनिटाची वेळ आहे. त्यामुळे तुम्ही मैदानाच्या बाहेर आलात तरी हरकत नाही. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 1 मिनिटाच्या आत मैदानामध्ये जात असेल तर तो खेळू शकतो. अन्यथा क्षेत्ररक्षकांनी अपील केलं तर येणारा फलंदाजही बाद होतो. 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू आहे. जरूर पहिल्या 5 षटकांमध्ये प्रचंड मोठा वेढा होता. तो वेढा प्रथम कडू सारख्या एका निर्भीड योद्ध्यानं परतवून लावला, फोडून काढला आणि निश्चित थोडीशी वाट तयार केलेली आपल्या संघाला. बघायचंय ही वाट विजयासाठी योग्य ठरेल का, वहिवाट असेल का. मात्र अत्यंत खडतर बिकट वाटेने जाणारा हा संघ आता हळूहळू हमरस्त्यावर येतोय. अमन स्पोर्ट्स विरार 54 4 गड्याच्या मोबदल्यात. यश चव्हाण नवीन फलंदाज. सौरभ अदकमोल नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तर विराज मुंडेला यश मिळते. 2 फलंदाज विराज मुंडेने बाद केलेत. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यात विराज मुंडेनं. नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली संघासाठी गोलंदाजी करणार आहे. उपस्थित अतिथी सन्माननीय निखिल दादा पठारे यांचं आगमन. मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. पाहुण्यांची देखील मांदी आळी मंचावरती आपल्याला बघायला मिळते. अनेक पाहुणे खरं तर क्रिकेटवरती प्रेम करणारे, पप्पूदादा गरुड यांच्यावरती प्रेम करणारे, आमदार साहेब आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्यावरती प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. याबरोबरच एक चांगला प्रयत्न इथे ड्राईव्ह केला चेंडूला. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्सला 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा 55. छत्रपती शिवाजी राजांना अडचणीत आणण्यासाठी सिद्धी जोहर आदिलशहाचा सरदार पन्हाळ्याला वेढा टाकून बसला होता. वेढा फोडण्यासाठी
नेताजी पालकर 5,000ची फौज घेऊन आले, त्यांची फौज त्याने वेड्यापर्यंत येऊ दिली नाही. पावसाळा आला होता, राजांना वाटलं की आता थोडीशी सैल होईल, नाही झाली आणि मग निर्णय घेतला की आता आपल्याला बाहेर पडावंच लागणार आहे. वेडा फोडून राजे कसे बाहेर पडले अनेक प्रसंग इतिहासातले आपल्याला ज्ञात आहेत. 55 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमन स्पोर्ट्स विरार. 5 षटकांपर्यंत हा वेढा मजबूत होता, मात्र प्रथम कडून हा वेढा थोडासा सैल केलाय. शेवटचं षटक अजून शिल्लक आहे. या षटकामध्ये अजून कुठपर्यंत पोहोचणार आहे अमन स्पोर्ट्स विरार. दोन्ही संघांसाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. 2 वर्षापूर्वीचा विजेता आहे अमन स्पोर्ट्स. या स्पर्धेमध्ये गतविजेतेपद त्यांच्याकडे आहे. तर सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहिले नेव्हिटेक रायडर्सनं सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंत त्यांना अजून पोहोचता आलेलं नाहीये. वेळ संपलेली आहे, तर आपल्याला आता पॉवर प्ले मध्ये यावं लागेल. वेळ संपलेली आहे. आम्ही ज्यावेळेस संपली त्याच वेळेस सूचना दिलेली. पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि असे नियम, खर तर हा जो नियम आहे ICC लवकर आणणार होते, मात्र दुसऱ्या डावामध्ये हा नियम जास्त अन्यायकारक ठरतो, म्हणून ICC ने स्टॉप क्लॉक आणला. स्टॉप क्लॉक काय सांगतो? एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक तुम्हाला विदिन अ मिनिट सुरू करायचे. जर ते षटक सुरू झालं नाही तर 1 असा रिमार्क येतो. दुसरं षटक जर तुम्ही परत टाकलं 1 मिनिटा लेटाने तर 2 रिमार्क पडतात. आणि तिसऱ्यांदा परत तुम्ही जर 1 मिनिटापेक्षा जास्त डिले करत असाल षटक, तर त्यावेळेस 5 धावांची पेनल्टी दिली जाते. आता ती 20 षटकांची मॅच असते. ज्यावेळेस ती मॅच 6 षटकांची 8 षटकांची, तिथे आपल्याला 1 आणि 2 षटकांची संधी देऊन उपयोग नाही. एखादं षटक टाकलं ठीक आहे, दुसरं षटक 1 मिनिटापेक्षा जास्त डिले होतोय, तर तिथे स्टॉप क्लॉक मात्र तो नियम वापरणं एवढं संयुक्तिक नाहीये. आणि म्हणूनच आपण इथे टाइम आउट हा 1 मिनिटाचा ठेवलाय आणि पॉवर प्ले ठेवलेला आहे. जर निर्धारित वेळेत तुम्ही 7 षटकं टाकली नाही तर. उद्या सकाळी 9 वाजता मॅचेस सुरू होतील. उद्या 6 षटकांचे सामने होतील. उद्या फायनल, उद्या सेमीफायनल, उद्या फायनल उद्याच होणार आहे. एकूण स्पर्धेमध्ये 5 पूल आहेत. एक 40+ 12 संघांचा पूल आपण पाहिला, त्यानंतर एक 4 पूल जे आहेत ते खुल्या गटातले आहेत. पण आणि 5च दिवसात आपण ही स्पर्धा कन्क्लूड करणार आहोत. सेमीफायनल फायनल हे उद्याच्याच दिवशी आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे 6 षटकांचे सामने अधिक सेमीफायनल अधिक फायनल, 9 सामने उद्या कव्हर करायचे. 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आशुतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. 8वं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू. 56 धावा अमन स्पोर्ट्स विरार. खूपच पहिल्या 5 षटकामध्ये 25 होता स्कोर. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जवळपास आपण पाहिले 31 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये समर्थ कडूच्या 29 आहेत. हो, समर्थ नाही, प्रथम कडूच्या, माफ करा. जास्त परिचित खेळाडू जो असतो तो पहिल्यांदा पुढे येतो. प्रथम कडू. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे. 56 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार यश चव्हाण बरोबर आता असणार आहे. शेवटचं षटक इथे सुरू असताना नवीन फलंदाज स्लॉग ओव्हर्स मध्ये. हो, क्लीन बोल्ड मधली यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर तुटलं जाते. आणि फलंदाज क्रमांक कैवल्य इथे बाद होईल. आणि 6 गडी बाद 56 या स्थितीमध्ये आपण पुन्हा एकदा बघतोय. प्रथम कडू असा एक फलंदाज होता की त्याने अमन स्पोर्ट्सचा धावफलक गोड केला होता, मात्र तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा अडचणीमध्ये अमन स्पोर्ट्स. 56 6 गड्याच्या मोबदल्यात.
या षटकामध्ये केवळ एक धाव जी लेगबाईच्या माध्यमातून आलेली आहे. आशुतोष चव्हाणला पहिल्यांदा चेंडू संघनायकाने सोपवलाय डेथ ओव्हरमध्ये आणि 2 विकेट त्याने काढल्या. धाव अजून एकही खर्च नाही केलेली. उंच आकाशामध्ये फटका, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. 62 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आशुतोष चव्हाणच्या गोलंदाजीवरती लेट पण थेट हल्ला झालेला आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने धाव घेऊ दिली नव्हती. एक लेग बॅच आली होती मात्र 2 विकेट त्याने काढल्या होत्या. आणि आता आपण बघतो इथे एक षटकार. तर चेंडू मैदानामध्ये जाईल. 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. 62 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर हे दोन्ही संघ असे आहेत की या दोन्ही संघांना खूप कमी वेळा 6 षटकं किंवा 8 षटकांचे सामने खेळायला मिळतात. दोन्ही संघ मोस्ट ऑफ 5 षटकांचे सामने खेळणारे दोन्ही संघ आहेत. एक ऍडव्हान्टेज आहे की ते मातीच्या विकेटवरती खेळतात जे त्यांच्यासाठी नेहमीची विकेट आहे. पण 8 षटकांची मॅच खेळणारे दोन्ही संघ 5 षटकांची मॅच खेळणारे दोन्ही संघ या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये कसे ठरतायत हे बघायचंय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू 4 धावा इथे मिळतील. षटकाराबरोबरच चौकार. वॉचमॅन आपको पहले बताया था गेट के सामने जो गाड़ियां खड़ी है आपको हटाना पड़ेगा. बॉम्ब हिंदीची बॉम्ब आहे आमची एकतर. हटाइए उन गाड़ियों को जल्दी. 67 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. ते बिचारे तरी काय करतील. पब्लिक खराडीचे 67 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ संपलाय. 68 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय भूषणदादा नाणेकर, सन्मान्य अक्षयदादा पठारे दोन्ही अतिथींचं आगमन होतंय. चंदननगर वॉरियर्स आणि पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांच्या वतीनं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो नेव्हिटेक रायडर्स सन्मान्य अभिषेक दादा तनपुरे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. तर लगेचच मॅच सुरू होईल. क्षेत्ररक्षणासाठी अमन स्पोर्ट्स विरार दाखल होतील तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघ दाखल होईल आणि एक मोठी धुमशक्री बघायला मिळेल. पहिल्या 5 षटकामध्ये 25 होत्या आणि आता धावफलकावरती 67 धावा आहेत. तर विचार करा नंतरच्या 3 षटकांमध्ये तब्बल 42 धावा. 18 चेंडू मध्ये 42 धावा बनवल्यात. 18 चेंडू मध्ये 42 धावा आलेल्या आहेत शेवटच्या. आणि त्यामुळे ती ऊर्जा क्षेत्ररक्षकांना निश्चित मिळणार आहे. तो कॉन्फिडन्स त्यांना मिळणार आहे. आणि बघायचंय आता या 68 धावांचं ते रक्षण कसं करतायत. या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया. एका गोड आवाजामध्ये आम्ही स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांचं. थँक्यू. चला मॅच सुरू होणार आहे. दुसरा आवाज गोड असेल आणि कडकही असेल. तर स्वागत करू आपण आवाजाचा पहाड. ऐका प्रवीण गायकवाड. धन्यवाद आदरणीय नरेश ढोमे सर. धन्यवाद शैलेशजी निवंगुणे सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सेकंड राऊंडच्या लढती या ठिकाणी चालू आहेत.
नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली ही टीम आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय सानीभाई जोड, सन्माननीय परवेजभाई शेख, सन्माननीय जावेदभाई शेख यांचे या ठिकाणी आगमन होतंय. तीनही मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. त्याचबरोबर सन्माननीय सचिन भाऊ अडगाळे, सन्माननीय विशाल भाऊ बानेकर, सन्माननीय सोन्याबाई पुडगे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत. सर्व मित्रपरिवार या ठिकाणी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचे. आपलं या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची देखील फार मोठी गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होताना जी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जी पाहायला मिळते. मॅचला होईल सुरुवात. सोनू षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी या चेंडूवरती पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय जितू शेलार ज्यांना की एक अर्धशतक सकाळच्या सत्रामध्ये ठोकलं, क्रिकेट रसिकांची मन जिंकणारी फलंदाजी केली. तो जितू अगदी आपण पाहतोय नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली टीम कडून मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहे. सोनू बिंड अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, ताकदवान आहेत आणि त्यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू निसटतोय, सटकतोय आणि लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचतोय चौकारासाठी. 4 रन. फोर रन ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. जितू शेलार अगदी आपण पाहतोय 2 चेंडू 4 धावांवरती जो खेळताना पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे नक्कीच लागून आहे. 68 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी मात्र चेस करायचंय आणि ही लढत देखील रंगतदार होईल, रोमहर्षक होईल, अटीतटीची होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. एका बाजूला नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली मुंबई तर दुसऱ्या बाजूला अमन स्पोर्ट्स विरार जिल्हा पालघर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. या 2 टीम आमने सामने आणि त्यांच्यातील हा संघर्षमय मुकाबला क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहत आहेत. 5 धावा धावपलकावरती सोनू गोलंदाजी मार्कवरती सज्ज. व्यासपीठ जर पाहिलं तर मात्र गच्च मान्यवरांनी भरून गेले. अगदी आपण पाहतोय 4था दिवस संपन्न होतोय. उद्या 5वा दिवस असेल, उद्या समारोपाचा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा असेल आणि सकाळच्या सत्रापासून 8:30 वाजल्यापासून उद्या मॅचेस चालू होणार आहेत. पहिल्या 2 टीमचं रिपोर्टिंग असेल 8:30 वाजता. 9 वाजता बरोबर पहिला चेंडू उद्या जो टाकला जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोनू बिंड अगदी आपण पाहतोय सज्ज होतोय. 5 धावा धावपलकावरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे.
अनिकेत पाटील साठी टाकला गेलेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. सुरुवात दमदार आहे, सुरुवात शानदार आहे. मैदानाच्या आतमध्ये 9 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 2 चौकार सोनू बिंडच्या या षटकामध्ये येताना जे पाहायला मिळत आहेत. नेव्हिटेक रायडर डोंबिवली टीम अगदी आपण पाहतो एक चांगली सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये सोनू सज्ज होताना जो पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं स्वागत असेल. आणि प्रेक्षकांसाठी देखील आपण दररोज लकी ड्रॉ नक्कीच ठेवतो आहे. आमच्या महिला भगिनींसाठी देखील एक सोन्याची नथ आहे जी की गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून मात्र दिली जाते. मातोश्री या डेव्हलपरच्या वतीनं आमच्या पुरुष प्रेक्षकांना देखील या ठिकाणी होम थिएटर नक्की ठेवण्यात आलेलं आहे. आणखीन एक चौकार 4 रन 3 चौकार एका षटकात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 13 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार अनिकेत पाटीलनं देखील खेळलेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज. 43 चेंडू 55 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जितू सेलार 3 चेंडू खेळलाय, 5 वरती खेळतोय. अनिकेत पाटील 2 चेंडू खेळलाय, 8 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. झुंज मैदानाच्या आतमध्ये जारी. एक संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी. जिंकणारी टीम आजच्या दिवसातील शेवटची मॅच अर्थात क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारी टीम कोणती या इनिंग नंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय डोंबिवली विरुद्ध पालघर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मुंबई विरुद्ध पालघर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. नेव्हिटेक रायडर डोंबिवली टीम फलंदाजी करते. याच बरोबर अगदी आपण पाहतोय झेल झालाय, टिपलाय झेल अनिकेत पाटीलचा. संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. विकेट पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 13. षटक संपलं. मैदानाच्या आतमध्ये षटकाची होईल समाप्ती. डीजे ओव्हर संपली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. 42 चेंडू 55 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कैवल्य पाटील गोलंदाजी मार्कवरती. एक मॅन ऑफ द मॅच देखील कैवल्यने घेतलेली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच राहिलाय. यश नक्कीच आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन फार मोठी मेहनत आहे tenniscricket.in च्या सगळ्या आमच्या कॅमेरामॅनची. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. व्हॉट अ कॉट. मला वाटतं निसटलाय झेल त्या ठिकाणी. झेल निसटलाय. काय घडलंय. एक मोठी टोळी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र आपण पाहतोय आता ज्या धावा घेतल्या गेल्या त्या 3 धावा 16 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. एक गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. काही काळ असं वाटलंय झेल त्या ठिकाणी झालाय, परंतु चांगले एफर्ट त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. अगदी आपण पाहतोय चांगला प्रयत्न झेलसाठी त्या ठिकाणी केला गेलाय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्येच मात्र कलेक्शन केला जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र
16 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैवल्य पाटील पुन्हा एकदा सज्ज. अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्रक्षम फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट शूटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. बचावला एक फलंदाज. धावफलकावरती धावा 16. चांगली सुरुवात करून दिली आहे कैवल्य पाटील यांनी. अगदी आपण पाहतोय सेकंड राऊंडचा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 39 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. चेंडू 52 धावांची गरज. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला रोखलंय, थोपवलंय, अडवलंय आणि काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. मोनिश पाटील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 18 एका गड्याच्या मोबदल्यात 38 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना अटीतटीचा आहे. सामना रोमहर्षक आहे. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली विरुद्ध अमन स्पोर्ट्स विरार पालघर या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला संघर्षमय मुकाबला. 38 चेंडू 50. हा फटका अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. बावीस वरती एक गडी बाद. शेवटचे चेंडू शिल्लक 37 आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. कैवल्य पाटील पहिलं षटक या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूनं दिशा बदलली. ऑन साइडच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. घेतली जाईल त्या ठिकाणी या सिंगल आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 23 धावा. तेवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 36 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष. सामना रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पालघर विरुद्ध मुंबई, मुंबई विरुद्ध पालघर अगदी आपण पाहतोय. एक टीम विरारची आहे, एक डोंबिवलीची टीम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. तुषारजी धनक यांचं व्यासपीठावरती आगमन होतोय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल. 2 षटकं 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. हा चेंडू फ्रंट फूट वरती आले होते. स्क्वेअर लेग दिशा निवडली. त्या ठिकाणी आक्रमण केलंय. 2 धावा वेगवान घेतल्या जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पलायन. एकूण 3 धावा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत पूर्ण. धावफलक जर पाहिलं तर 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचे 34 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष. व्यासपीठावरती आपण मान्यवर पाहतोय सन्माननीय रवींद्र बापूसाहेब पठारेक. कॅमेरा नक्कीच त्यांच्यावरती आहे. प्रत्येक वर्षी फार मोठं योगदान अगदी आपण पाहतोय युवा नेते रवींद्र बापूसाहेब पठारे. त्याचबरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आक्रमण. प्रहार. चेंडू सीमारेषेच्या
बाहेर पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळाला. रिवर्सचा एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एक टप्पा खाल्ला आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू. या ठिकाणी सन्मान होतोय सन्माननीय सचिन भाऊ, अमित भाऊ, संपूर्ण ग्रुपचा या ठिकाणी व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ, त्याचबरोबर सन्माननीय रवींद्र बापूसाहेब पठारे युवा नेते, विशाल भाऊ, त्याचबरोबर सन्माननीय सानिया भाई यांना विनंती करतो आपण समोर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. परवेज भाई आपल्याला विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. अगदी वेळात वेळ काढून हे सगळी मान्यवर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. व्यासपीठावरती होतोय त्यांचा सन्मान. या चेंडूवरती वेगवान सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होते. सर्व मान्यवरांना सन्मानित केले जाते. आमच्या आयोजक संयोजकांच्या वतीनं युवा नेते सन्माननीय रवींद्र बापूसाहेब पठारे हा सन्मान संपन्न करताय. समवेत आमचे आयोजक पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. उद्या फायनल आहे, उद्या समारोपाचा दिवस आहे. उद्याचं देखील सगळ्यांना निमंत्रण असेल. उद्या सकाळच्या 8:30 वाजल्यापासून मॅचेस चालू होत आहेत. 8:30चं रिपोर्टिंग, 9 वाजता पहिला चेंडू उद्या मैदानावरती पडणार आहे. चेंडू सीमा पार 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 30 चेंडू 24. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली टीमला जिंकण्यासाठी आवश्यक 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. तुषारजी धनक अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित. आमच्या पूर्वीचे स्कोरर असायचे नाही का, लॅपटॉप घेऊन स्पेशल ऍप्लिकेशन असायचं स्कोरिंगचं. तुषारजी धनक आपलं स्वागत. यानंतरच्या मॅचचा टॉस होणं देखील गरजेचं आहे. आणि जशीही चला यानंतरच्या 2 टीम, मंगलमूर्ती 11 कॅप्टन आणि झेपान 11 कोंडवा कॅप्टन. चला नाणेफेक आपण संपन्न करत आहोत यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचची. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं, परंतु अनेक मान्यवर उपस्थित झाले आणि आपण टॉस थोडासा थांबवला. आता टॉस आपण घेतोय व्यासपीठावरती. मंगलमूर्ती 11 चे कॅप्टन उपस्थित आहेत. झेपान 11 कोंडवा कर्णधार. संपर्क करा, लगेच आपण नाणेफेक करतोय. सन्माननीय अक्षय पठारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. विनंती करतो अक्षयजी पठारे आपण समोर यायचे. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचे. नाणेफेक यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचची आपण संपन्न करत आहोत. झेपान 11 कोंडवा टीम कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क करावा. आपल्यासाठी सूचना आहेत. मंगलमूर्ती 11 चा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. षटक चौथं चालू झाले. 45 धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट निर्धाव स्वरूपाचा. धावफलकावरती धावा 45 एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक चौथं या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावरती या सन्माननीय अक्षयजी पठारे साहेब आपल्याला विनंती करतो आपण समोर या. नाणेफेक आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन आहेत. स्वतः संघ मालक आणि कर्णधार गणेश शेठ आडवळे, आसिफ तांबोळी समोर आहेत.
आणि या सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचचा टॉस. दोन संघांमध्ये खेळ रंगणार आहे खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होणार टॉस का बॉस. टॉस होतोय सन्माननीय अक्षय पठारे यांच्या शुभ हस्ते. खराडी चषक म्हटलं की प्रत्येकाला आतुरता असते. वर्षभर क्रिकेट रसिक वाट पाहत असतात, क्रिकेट खेळाडू वाट पाहत असतात आणि गेली 19 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय थाटामाटात चालू आहे. मंगलमूर्ती 11 टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. 51 वरती एक गडी बाद. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली. या चेंडूवरती देखील सिंगल येईल आणि याच बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 24 चेंडू 16 धावांची गरज आणि पुढच्या 4 षटकांसाठी आपल्या बरोबर जोडले जातील शैलेशजी निवंगुने सर. पुढच्या 4 षटकांसाठी आपल्या बरोबर जोडले जातील. ती अगोदर एक सूचना आहे. आता कुपनचं वाटप आम्ही करणार आहोत. कुपनची किंमत आहे फक्त 20 रुपये आणि त्यामध्ये आपल्या महिला भगिनींसाठी खास पारितोषिक आहे. गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक सोन्याची नथ आणि त्याचबरोबर पुरुष प्रेक्षकांसाठी होम थिएटर पारितोषिक आहे. फक्त 20 रुपये कुपनची किंमत असेल. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचं असेल त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती संपर्क करायचा. आमचे संयोजक असतील त्यांच्याकडून कुपन घेऊन जायचं आहे. जो कोणी विजेता असणार आहे उद्या सिने अभिनेत्री विदुला चौगुले बॉईज 3 फेम सिने अभिनेत्री उद्या आपल्या भेटीला येते. उद्याचं आकर्षण असेल आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण वितरण जो कोणी भाग्यवान विजेता असणार आहे पारितोषिकांचं करणार आहोत. या ठिकाणी पुढच्या 4 षटकांसाठी शैलेशजी निवंगुने या सर स्वागत आहे. धन्यवाद. पुढची 4 षटकं ही निर्णायक आहेत आणि निर्णायक षटकांना इथे सुरुवात होते. इथे देखील आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. शॉर्ट फाईन वरती इथे चेंडू अडवला जातोय. गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजावरती भरोसा आहे त्याचं नाव सोनू आहे. सोनूवरचा भरोसा. इथे महत्वपूर्ण मॅच मध्ये गोलंदाजीचा भार त्याच्यावरती पुन्हा एकदा सोपवलाय. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा आहे. फार वेगवान गोलंदाजी इथे मैदानामध्ये सुरू केली आहे सोनूने. आतापर्यंत 52 धावा झाल्यात. 22 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज. 16 धावा अजूनही बनवायच्या. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. इथे देखील चेंडू निर्धाव आहे परंतु यशांच्या मागे कलेक्शन इथे कुठेतरी खराब होत आहे. धावसंख्येत 22 स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण अजूनही 15 धावांची गरज आहे. 21 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू पुन्हा एकदा डाट. काय गोलंदाजी केली आहे. मी तुम्हाला सांगितलं ना सोनूवरती भरोसा आहे म्हणून त्याला गोलंदाजी मार्क वरती आणलाय. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. कंजूसीने इथे धावा खर्च करतायत. आमचे ज्येष्ठ नागरिक मैदानाकडे बघतच नाहीयेत. फक्त स्क्रीनवरती या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्यासाठीच खास या स्क्रीनचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. इथे देखील चेंडू आपण पाहतोय वायडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. एकेका धावेसाठीचं हे युद्ध आहे. धावसंख्या होते ती 54. शेवटचे 19 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 19 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू सोनू यांचा सामना करतील ते जितू. हा देखील चेंडू जेमतेम निर्धावच आहे. फक्त आणि फक्त 2 धावा
इथे या षटकामध्ये सोनू यांनी खर्च केला. पुन्हा एकदा पलटवार होतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडूंमध्ये 14 धाबींची गरज. एक विकेट इथे गमावली आहे, परंतु अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर इथे जर आपण पाहिलं तर या संघाकडे अजूनही आहे, डोंबिवली संघाकडे अजूनही आहे. नवटेक रायडर्स डोंबिवली हा संघ जर आपण पाहिला तर तब्बल 68 धाब्यांचा इथे पाठलाग करतोय. आतापर्यंत 54 धावा झाल्यात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धाबींची गरज आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये दाखल होत आहेत. संध्याकाळचं सत्र प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील प्रेक्षक जाऊन तिथे अगदी आरामात या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचबरोबर आमच्या या भागातील खराडी भागातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं मैदानामध्ये सुरू असलेल्या स्क्रीनवरती अगदी जवळून प्रत्येक गोष्टीला इथे निहाळतायत. मैदानामध्ये येऊन मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचंच संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, त्याचबरोबर मुख्य आयोजक माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असे स्वागत, हार्दिक असे आभार. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 14 धाबींची गरज. षटक क्रमांक 7 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनित. पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. आपले इरादे तर स्पष्ट केलेत. मागच्या षटकामध्ये धावा इथे येताना आपण पाहिल्या नाहीत, परंतु या षटकाची सुरुवात आम्ही त्यांच्या गोलंदाजीवरती जो प्रहार मयूर यांच्या बॅटमधून करण्यात आला, चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 58. अजूनही 10 धाबींची गरज. पुन्हा एकदा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल, परंतु तिथेही आपण पाहतोय काहीसा मिसफिल्ड आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण फार दर्जेदार करावं लागतं. धावा वाचवणं फार गरजेचं असतं आणि इथे मिसफिल्ड अथवा क्षेत्ररक्षण खराब झालं तर धावा इथे मात्र बोनस स्वरूपात प्राप्त होतात. धावसंख्या 62. अजूनही विजयाचं लक्ष. 6 धाब्यांची गरज. 16 चेंडू 6 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू मयूर यांच्यासाठी. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. बॅटची एज. विकेटचं होईल पतन. दुसरा बॅटर मयूर या ठिकाणी होतील बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो इथे वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 63 रन्स ऑन अ बोर्ड. 63 धावा आतापर्यंत झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही विजयाचं समीकरण. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि 5 धाबींची गरज. 14 चेंडू 5 धावा विजयाचं समीकरण आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात, परंतु क्षेत्ररक्षण तिथे मात्र काहीसं अपूर्ण ठरत आहे. चेंडू जाईल अगदी मैदानाला समांतर. सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67 धाबा. स्कोर आर लेवल. धावसंख्येने बरोबरी साधली आहे.
आणि त्याचमुळे इथे विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे हातातून निसटतो आणि त्या दरम्यान विजयी चौकार इथे प्राप्त केला जातोय जो 22 स्वरूपाचा आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय नवटेक रायडर्स डोंबिवली हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन जो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आणि या संघाचं देखील मनपूर्वक असं अभिनंदन. तर विरार संघाने देखील चांगली कामगिरी या स्पर्धेदरम्यान केली. त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.